काय बेटा कसं काय चालू बरं आहे आहे? बाबा. कॉलेज वगैरे कसं आहे? मस्त आणि तुझा अभ्यास रे? छान चालू आहे. पण एक सांगतो बेटा तुला, काय? अरे आज एक माणसाचा वाढदिवस आहे. हो हम्म, कोणाचा? ते तुला माहित नाहीये. नाही सांगा ना सस्पेन्स कोणाचा? मध्ये अहो. आहे. कुणाचा वाढदिवस आहे आज? अगं तुझा वाढदिवस आहे अरे बाप रे, मला तर काहीच माहित नाही. आज. तू 65 वर्षी झाली. हो का? आई, मला माहिती होता आज तुझा वाढदिवस आहे. हो का? हो, त्याकरता मी तुझ्यासाठी एक केक आणलेला आहे आणि मस्तपैकी एक प्रेझेंट पण आणलेला आहे. अरे बाप रे. सायली, हा? पटापट तयारी करा, आपल्याला केक कापायचा आहे. हो. हा? आई लवकर तयारी करा, केक कापायचा आहे आपल्याला. कसली तयारी आणि कसलं काय? अशीच केक कापणार? हो अगं किती छान आहे. बर. चला आता केक कापू. हो का? कापाय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. अगं सायली, हा ते प्रेझेंट आण बरं. हा आणते. आई, हे तुझ्यासाठी एक प्रेझेंट आणलंय. प्रगती करा, खूप मोठे व्हा. हा माझा खूप आशीर्वाद आहे तुम्हाला. अशीच तू साथ दे मला. हो. अगं अगं अगं, काय झालं? काय आदळापट करते? दिसत नाही तुम्हाला? काय उठते झालं? तेव्हापासून कामच करत राहते. हो, पण झालं काय? काय झालं म्हणे अजून? तुम्हाला काय, तुम्ही ऑफिस मध्ये असतात? काय सांगू तुम्हाला? आणि सांगूनही काय उपयोग आहे? बरं बाबा, पण तू आता शांत तरी हो. हो. काय झालं ते तरी सांग. विचारा तुमच्या आईला. अगं ते म्हातारे झालेत ना आता, त्यांचं काय मनावर घेतेस एवढं? मी सांगून शांत ठेवते, हो हे बरं. रोज रोज चालणार नाही. हा बरं, माझ्याने शांत सहन हो, होत नाहीये शांत. आता. मी सांगतो सगळं, करतो बरं सगळं व्यवस्थित. तू शांत हो. सायली, हे सायली. सयाजी, हा पप्पा. हे सयाजी, काय चालू आहे बाबा? काय नाही पप्पा. ए सायली, बाहेर ये बघू. काय चालू आहे तुमचं किचन मध्ये? हा काही बोलला का तुला? मेला किती मरमर करायचं हो. अहो मी पण माणूस आहे, जनावर नाही. मला सुद्धा मन आहे. अगं ही सुद्धा मदत करेल तुला कामाला. मी कामाचं नाही बोलत. सकाळपासून उठते तेव्हापासून. हो, तू काही काळजी करू नको, आपण बघू पुढे, करू काहीतरी. तू शांत हो बरं आधी. सांगून टाक ना एकदाच. हा काही बोलला का तुला? आता जे काही आहे ते यांना स्पष्ट सांगून टाका. अगं हो, सांगतो. हे बघ सायली, तू उगाच चिडू नकोस, शांत राहा. मला माहिती आहे तू रात्रंदिवस काम करतेस, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्री 10 वाजेपर्यंत राबतेस. माझा डब्बा, नयनचा डब्बा, धुणी भांडी सगळं करतेस तू. दुसरं कोण करणार आहेस? ते कळतं कोणाला? तू फक्त शांतता ठेव, शांत राहा.
चिडू नकोस. तसं काही नाहीये, मदत करेल मी. मला ते म्हणायचं नाही. तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये जातात ना हं, तेव्हा हे माझ्या मागे खूप लागतात. म्हणतात कसे, सायली चहा ठेव. बरं एखाद्या वेळेस चहा ठेवला तर ठीक आहे, यांना 4-5 वेळेस चहा लागतो. त्यानंतर हे आण ते आण, असं कर तसं कर, दिवसभर नुसता आवाजच देत बसतात. अगं हो, पण आता म्हातारे झालेत ना, ते वय झालं त्यांचं. पण एवढं समजून घ्यायचं ना आपण. नाही सहन होतो माझ्याने. तू शांत राहा बरं अगोदर, मी बोलतो त्यांच्याशी. अगं बाई, त्यांना लहानपणापासून सवय आहे ती 4-5 वेळा चहा घ्यायची. हो, सायली, हे बघ, बाबांना म्हणावं बाहेर जाऊन चहा पीत जा. सकाळी फक्त एक टाइम त्यांना चहा द्यायचा. त्यांना सवयीचा परिणाम झालाय, दुसरं काय. हा, मी असं करतो, चहा सोडतो आता. अहो, असं करू नका. तुमचा चहा एकदम बंद नाही होणार. मी तुमच्या भांडणात लक्ष देऊ की माझ्या ऑफिसमध्ये लक्ष देऊ, थोडं तरी समजून घ्या ना. अहो, आणेल ना सुनबाई जेवण. मला माहिती आहे तुमची जेवणाची वेळ झाली म्हणून. मालती, किती काळजी करते माझी ती. तुलाही भूक लागली असेल की नाही आता? स्वतःची भूकी सोडून माझी काळजी करते तू. रडू नको, रडू नको. मालती, जेवण आलं बरं आपलं. पोट भरलं का तुझं? हो, भरलं नाही एका पोळीने. अगं अशी काय करतेस? परत सुनबाई आणि जेवण आपल्याला. अहो, आराम करा आता. सुनबाई काही येणार नाही. झोपा आता. का ग,
तो बोलत पण नाही. अहो ऑफिसमधून आलाय तो. फ्रेश होईल, थोडासा आराम करेल, मग बोलेल ना आपल्याशी. काय ग, काय झालं? अगं काय झालं? अगं काहीतरी बोल. काही तर बोलशील. काय बोलू? काय झालं? किती वेळेस सांगितलं तुम्हाला? काय म्हणले, काय झालं, काय ते तरी अहो सांगा तू. त्यांचं आणि माझं अजिबात जमत नाही. मी कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते समजूनच घ्यायला तयार नाही. मी काय करू सांगा तुम्ही? मला ना हे अजिबात सहन होणार नाही. मी सांगून ठेवते, आत्ताच आता काय तो निर्णय घ्या तुम्ही. बरं, काय म्हणणं काय आहे त्यांचं? ते सतत चिडचिड करत असतात आणि तुम्हाला खरं सांगू का, ते मला खूप काही पण बोलतात. हो, माझ्याने सहन नाही होत, इतकं काही पण घाण बोलतात ते. तुम्ही आताच्या आता काय तो निर्णय घ्या बरं. चल बरं, त्यांना आताच्या आता बाहेर काढू आपण. चला. चल. पप्पा, काय चाललंय तुमचं? तुम्हाला सांगितलं ना शांत राहत चाला म्हणून. तुम्ही तिला का बरं वाईट बोलत राहतात माझ्या मागे? अरे बाबा, मी काही बोललो नाही हिला. सकाळपासून आम्हाला चहा नाही, जेवण वेळेवर मिळत नाही, आमच्या काही आवडीनिवडी असतात ते पण नाही. मग काय करणार आम्ही सांगा? अगदी बरोबर बोलतायत ते. सकाळपासून चहा मागितला, अजूनपर्यंत चहा आलेला नाही. एक एक पोळी जेवायला आली, दोघांनी एक एक पोळी खाल्ली. पोट भरतं का सांग बरं? आणखी काय सहन करायचं आम्ही? ते मला काही सांगू नका. आत्ताच्या आता तुम्ही इथून बाहेर निघा. अरे बाबा, आम्ही या वयात कुठे जाणार? जे होतं ते तुम्हाला दिलं आणि या म्हातारपणात आम्ही कुठे जाणार हो? अहो आता तुमचं काय राहिलं इथे? आता झालं सारं. आम्हाला आता सुखानं संसार करू द्या. हा. आता तुमचं सगळं झालं. तुम्ही घर दिलं म्हणून काय झालं? सगळेच मायबाप करतात. आता ते काही नाही, आम्हाला सुखानं जगू द्या. तुम्ही अजिबात थांबू नका. असं कसं करतोस रे? काय करणार आता आम्ही आणि कुठं ते जाणार? मला काही सांगू नका. आत्ताच्या आता तुम्ही इथून बाहेर निघा. नाही, असं करू नको रे बाबा, असं करू नको. तुला असं शोभत नाही रे बाळा. असं करू असं नको, करू असं करू नकोस. नको रे बाबा, असं करू नको रे बाबा. अहो आता आम्हाला सुखानं संसार नाही करू द्या. नाही, असं करू नको, निघा असं तुम्ही करू इथून नको. आता. नाही 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 नाही, तुम्हाला असं एकदा करू नको. सांगितलेलं कळत नको नाही. सुनबाई. अहो हे असं ऐकणार नाहीत. तू एक काम कर नाही, सायली, तू आईचा नाही. हात पकड, मी पप्पांचा हात पकडतो हो. आणि घे त्यांना बाहेर.